भारतीय हवामान खात्यानं अर्थातच IMDनं अधिकृतपणे या वर्षीचा मान्सून संपल्याचं आणि आता मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचं जाहीर केलेलं आहे. संपूर्ण देशाचा विचार करता काही भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, तर काही भागामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र दिसतंय. मान्सूनचा परतीचा प्रवास हा जनरली 17 सप्टेंबरच्या आसपास सुरू होतो. यावेळेस या परतीच्या प्रवासाला 8-10 दिवस उशीर झाल्याचं आपल्याला दिसतंय. 10 ऑक्टोबरपर्यंत मान्सून कोकणातून बाहेर पडेल हे जरी मान्य केलं तरी सुद्धा गेल्या काही दिवसांपासून राज्यभर मुसळधार पाऊस पडताना दिसतोय. अर्थातच कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडताना दिसतोय, ज्याच्यातून शेतकरी वर्गामध्ये थोडंसं समाधानाचं चित्र निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतंय. पण या परतीच्या पावसामुळे रब्बीला कितपत फायदा होईल याविषयी शंकाच आहे. आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेऊयात या परतीच्या पावसाची. आजवर एकूण जो काही पाऊस झालेला आहे त्याची माहिती घेऊयात आणि एकूण परिस्थिती काय आहे, ग्राउंड रियालिटी काय आहे आणि या परतीच्या पावसामुळं खरीपाला आणि रब्बीला कितपत फायदा होईल याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. जूनमध्ये येणं अपेक्षित असलेला मान्सूनचा पाऊस प्रत्यक्षात सुरू झाला जुलैमध्ये. चांगला पाऊस झाला का जुलैमध्ये? तर हो, नक्कीच चांगला पाऊस झाला. पण नंतर या पावसाने जी दडी मारली ते आता कुठे जाऊन थोडाफार पाऊस पडताना आपल्याला दिसतोय आणि जो काही पाऊस पडतोय तो सुद्धा परतीचा पाऊस पडताना दिसतोय. जुलैमध्ये पाऊस जो काही पडला त्याच्यावरती विसंबून ज्यांनी पेरणी केली त्यांच्यासाठी ऑगस्ट आणि सप्टेंबर हा सर्वात वाईट काळ होता. कारण की हाताशी आलेलं पीक डोळ्यासमोर माना टाकत होतं. गेल्या 100 वर्षातील सर्वात वाईट महिना कोणता होता पावसाचा? तर तो ऑगस्ट महिना होता. कारण की या ऑगस्ट महिन्यामध्ये अजिबातच पाऊस पडलेला दिसत नाहीये. महाराष्ट्रामधील 9 जिल्ह्यांमध्ये यंदा तुलनेने कमी पाऊस झालेला आहे. कोकण आणि गोवा पट्टा जो आहे त्या ठिकाणी 2870 मिलीमीटर इतका सरासरी पाऊस पडतो. यंदा तो 11% जास्त झालेला आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा 12% कमी पाऊस झालेला आहे. मराठवाड्यामध्ये 10 ते 11% सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे, तर विदर्भामध्ये 2% कमी पाऊस झालेला आहे. आता याच्यातील एक महत्त्वाची फॅक्ट ही आहे की राज्याची पावसाची सरासरी ही 994.5 मिलीमीटर इतकी आहे आणि पाऊस झालेला आहे 965.7 मिलीमीटर. म्हणजे यंदा सरासरीपेक्षा केवळ 3% पाऊस कमी झालेला आहे आणि हे सरकार दरबारी आकडेवारी आहे. आता ही आकडेवारी वास्तवाला आणि ग्राउंड रियालिटीला धरून नाहीये हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कारण की सरासरी जरी 3% कमी असली तरी सुद्धा खरीपामध्ये ज्याच्याकडे पाण्याची सोय नव्हती, ज्यांची शेती कोरडवाहू आहे, त्यांचं 70 ते 75% पीक हातचं गेलेलं आहे आणि काही ठिकाणी तर 100% पीक हातचं गेलेलं आहे. म्हणजे झालं कसं, जूनमध्ये पेरणी करता आली नाही कारण की पाऊस काही झालाच नाही. जुलैमध्ये पावसाला सुरुवात झाली, त्या पावसावरती विसंबून यासोबतच अभ्यासक जे काही सांगतायत त्याच्यावरती विसंबून बहुसंख्य शेतकऱ्यांनी पेरणी केली. नंतरच्या काळामध्ये जेव्हा जर का कोणी सोयाबीन लावलेलं असेल आणि त्या सोयाबीनच्या शेंगा भरायची वेळ येते कधी ऑगस्टच्या दरम्यान, त्यावेळेस पाऊस पडलाच नाही आणि नंतरच्या काळामध्ये या पिकांनी माना टाकलेल्या होत्या. म्हणून बहुतांश ठिकाणी 100% पीक जे आहे ते हातचं गेलेलं आहे. ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांना पाणी होतं म्हणण्याची वेळ या परतीच्या पावसाने येऊ दिली नाहीये, हीच त्यातल्या त्यात काही समाधानकारक बाब आहे. पण पुढील रब्बी हंगाम जो आहे, जो शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचा असतो, या हंगामामध्ये पाण्यासाठी फार मोठी कसरत शेतकऱ्यांना करावी लागू शकते आणि पिण्याच्या पाण्याची सुद्धा फार मोठी कसरत करावी लागू शकते. परतीचा पाऊस गेल्या काही वर्षांपासून नुकसान करताना आपल्याला दिसतोय, तरी सुद्धा यावेळेस परतीच्या पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब हा शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी फार महत्त्वाचा आहे. याच्यातून खरीपाला कितपत फायदा होईल या संदर्भात ज्यावेळेस अभ्यासकांना विचारलं तर त्यांचं म्हणणं असं पडलं की बहुतांश खरीप पीक हे हातातून गेलेलं आहे. रब्बीला फायदा होईल का? तर नक्कीच होईल, पण कितपत फायदा होईल हा फार मोठा प्रश्न आहे. कारण की जी काही पिकं आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळे प्रकार पडतात. अशी पिकं आहेत ज्यांना जास्त पाणी लागतं, अशी सुद्धा पिकं आहेत ज्यांना कमी पाणी लागतं. आता हा परतीचा पाऊस जो आहे हा काही रेग्युलर पावसासारखा 4-5 दिवस कंटिन्यू लागून राहणारा किंवा भिज पाऊस नसतो आणि याच्यातून जमिनीची तहान भागत नाही आणि ज्या अंतर्गत भेगा आहेत त्या सुद्धा बुजत नाहीत. हा पाऊस असतो कमी वेळामध्ये जास्त पडणारा. बीज पाऊस कसा असतो? तो जमिनीमध्ये मुरतो, ग्राउंड वॉटर लेवल जी आहे ती वाढते आणि पिकांसाठी हा उपयुक्त असतो. ज्यांची शेती 100% कोरडवाहू आहे त्यांच्यासाठी हा बीज पाऊस फार महत्त्वाचा आहे आणि महाराष्ट्रामधलं बहुतांश क्षेत्र जे आहे हे कोरडवाहूच आहे, हे तुम्ही सुद्धा मान्य कराल. कमी वेळामध्ये जास्त पडणारा पाऊस जो आहे हा
पाऊस वाहून जाणारा जास्त असतो आणि हा जमिनीमध्ये कमी मुरणारा असतो. त्याच्यामुळं या पावसाचा फायदा कमी पाण्यावरती येणाऱ्या पिकांसाठी नक्कीच होऊ शकतो. उदाहरण जर का द्यायचं झालं तर ज्वारीसाठी हा पाऊस चांगला आहे, हरभऱ्यासाठी चांगला आहे. पण जर का जास्त पाण्यावरती येणारं पीक असेल तर त्यांच्यासाठी कदाचित जानेवारी आणि फेब्रुवारी महिना हा अवघड जाऊ शकतो. आता या सर्व चर्चेमध्ये फ्लॅश ड्रॉटची चर्चा होणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे सुद्धा. आणि ह्या फ्लॅश ड्रॉटची सरकार दरबारी नोंद होणं सुद्धा गरजेचं आहे. पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर अचानकच तो पाऊस थांबतो. तापमानामध्ये वाढ होत राहते. वाऱ्याचा वेग जो आहे तो वाढत राहतो आणि याच्यामुळं पाण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पीभवन होतं. आता हे पाण्याचं बाष्पीभवन होतं तर होतंच, पण ते फार वेगाने बाष्पीभवन होतं, ज्यामुळे जमिनीची तहान जी आहे ती अजून वाढते आणि याचा फार मोठा फटका हा शेतकरी बांधवांना आणि एकूणच पाण्याच्या वापरावरती होतो. आणि याची सरकार दरबारी नोंद होणं फार गरजेचं आहे. आपल्या इथं फ्लॅश फ्लडची नोंद घेतली जाते, त्या संदर्भात चर्चा होते, पण फ्लॅश ड्रॉटची सुद्धा चर्चा होणं फार गरजेचं आहे, असं या क्षेत्रातले अभ्यासक सांगतात. मुळामध्ये जिल्ह्यांमध्ये पाऊस मोजताना 20% जरी पाऊस कमी पडला तरी सुद्धा तो पाऊस सामान्य मानला जातो आणि जर का 25% किंवा त्याच्यापेक्षा कमी पाऊस जर का पडला तर मात्र दुष्काळ जाहीर केला जातो. पण आपल्या इथं अजूनही या कोणत्याही संदर्भात हालचाल होताना दिसत नाहीये, ही एक दुर्दैवी बाब आहे. असमान पावसामुळं भात, ऊस आणि इतर धान्य जे आहे ती वगळता सर्व डाळी आणि तेलबिया यासोबतच कापूस लागवडीमध्ये घट झालेली आहे असं सांगितलं जाते. रब्बी संदर्भात फायदा तिथेच होईल जिथे मान्सूनचा पाऊस पडला आणि परतीच्या पावसानं धरणं भरली जातील. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्र आणि ओरिसा ही राज्ये जी आहेत ही भात पेरणीमागे मागं पडलेली आपल्याला दिसून येत आहेत. या 5 राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 4.8 लाख हेक्टरवरती भाताची पेरणी होऊ शकलेली नाहीये. म्हणजेच काय, येणाऱ्या काळामध्ये भाताची किंमत जी आहे ती वाढू शकते, यासोबतच त्याची मागणी सुद्धा वाढू शकते. कडधान्यांच्या बाबतीमध्ये बोलायचं जर का झालं तर महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सर्वाधिक पेरणी होते कडधान्याची. महाराष्ट्रामध्ये कमी पावसामुळे जवळपास 2.5 लाख हेक्टरवरती आणि कर्नाटकमध्ये 3-3.25 लाख हेक्टरवरती कडधान्यांची पेरणी ही झालेलीच नाहीये. आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामुळे सर्वच एकूण अन्नधान्याच्या किमती ज्या आहेत त्या वाढू शकतात आणि जसं जसं महिना पुढं सरकेल, जसं आपण उन्हाळ्याकडे जाऊ तसतसे या किमती ज्या आहेत त्या गगनाला भिडू शकतात असा एक अंदाज आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये पाणी सर्वांना जपून वापरावं लागणार आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये, बहुतांश तालुक्यांमध्ये खरीप आणि रब्बी हंगाम दोन्हीही धोक्यामध्ये आहेत आणि सर्वात भीती मोठी कोणती असणार आहे तर कदाचित जानेवारी महिन्यापासूनच राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी तिथल्या नागरिकांना टँकरवरती अवलंबून राहावं लागू शकतं आणि ही भीती फार मोठी असणार आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. यासोबतच जर का शेतकरी बांधव आपला हा एपिसोड बघत असतील तर त्यांची इथं नेमकी परिस्थिती काय आहे तेही त्यांनी खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला हरकत नाही. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.